नमस्कार. बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मित्रांनो, ही बघा, ही वनस्पती आपण खूप जवळून दाखवतो आहे. ही वनस्पती आपण ओळखली असेल. खूप काटे आहेत. तर मित्रांनो, ही जी वनस्पती आहे हिला काही लोक कातबिलायत म्हणतात. काही जाग्यावर म्हणजे काही गावांमध्ये, काही खेड्यापाड्यांवरती वेगवेगळ्या नावाने तिला संबोधले गेलेले. काही कातबिलायत, काही सुवर्णाक्षरी ह्या नावाने सुद्धा तिला ओळखलं जातं. आता ही कातबिलायत आपल्याला बघितलं तर सर्वत्र आढळते. सर्वत्र म्हणजे आपल्या गावाखेड्यात किंवा जंगलामध्ये जास्त प्रमाणात आढळते. आणि ती अशा जागेवर असते की जिथं पाणी नाही, अशा जाग्यावरती ही कातबिलायत भरपूर प्रमाणात आढळते. आणि आपण बघितलं असेल की हिच्या पूर्ण अंगात म्हणजे जे काय आपलं पूर्ण झाड आहे, हे रोप आहे, या रोपट्यामध्ये पूर्ण काटे आहेत. परमेश्वराने ह्या अशा ज्या वनस्पती आहेत पूर्ण काट्यानं, म्हणजे त्यांचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना इतके प्रमाणात काटे दिले, खूप प्रमाणात काटे दिलेले. आणि मित्रांनो, अशाच जी काट्याची वनस्पती आहे त्या तेवढ्याच औषधी उपयोगाच्या आहे, खूप महत्त्वाच्या वनस्पती आहेत. तर चला मग आज आपण या सुवर्णाक्षरीचा आपल्या आयुष्यात कुठल्या आजारावर कशा पद्धतीनं उपयोग केला जाऊ शकतो याची आपण माहिती घेऊया. त्या अगोदर मित्रांनो, बेलाचं पान हा चॅनल चालू करण्याच्या पाठचा हेतू म्हणजे सध्याच्या युगात, धावपळीच्या युगात किंवा नवीन युगामध्ये आपण ह्या संपूर्ण वनस्पतीला विसरत चाललेलो आहे. आपल्याला ह्या वनस्पतीची ओळख व्हावी आणि आपल्याला याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आणि कुठल्या आजारावर केला जातो याची माहिती आपल्याला भेटावी म्हणून हा चॅनल चालू करण्यात आलेला आहे. तर चला मग आज पहिला उपयोग कसा करू शकतो या सुवर्णाक्षरीचा, सत्यानाशीचा.